तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली 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 तुकाराम माऊली आषाढी एकादशी निमित्ताने विरार येथील शिवभवानी सेवा ट्रस्टच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. विरार पूर्वेकडील शिवभवानी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली ही दिंडी साईनाथ नगर येथील शिवमंदिर ते नारंगी गावातील विठू रखुमाई मंदिर अशी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा करून टाळ मृदुगांचा गजर, विठू नामाचा जयघोष आणि हरिपाठाचे अभंग गात ही दिंडी मोठ्या भक्तिमय वातावरणात निघाली होती. साईनाथ नगर सर्कल येथे यावेळी रिंगण सोहळा करून ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोष केला व महिला व पुरुषांनी फुगड्या खेळून दिंडीला पारंपरिक साज दिला. दिंडीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस व विरार पोलिसांचे सहकार्य लाभले. यावेळी या दिंडीबाबत बोलताना शिवभवानी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण पाटील काय म्हणाले पाहूया. आज आमच्या दिंडीला झाली 20 वर्ष झाली. सतत आम्ही ज्ञानोबाची पालखी दिंडी आमची चालू असते. सर्व सेवाभावी सर्व आम्हाला रस्त्याला सुद्धा जशी विठोबाची पालखी जाते त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा लोक रस्त्याला चहा नाश्ता साबुदाण्याची उपासावर आम्हाला ठेवले जातात. तसंच आम्ही शिव मंदिरातून साईनाथ नगर पाण्याची टाकी तिथून आपण घास वर आपण साईनाथ नाक्याला येतो. नाक्यावरनं जीवदानी 5 पायरीपासून ते गणपती मंदिरातून ते नवीन ब्रिज आपला झालेला आहे. तर ब्रिजवरून पास करून नारंगीला एकविरा मंदिरानंतर माऊलीचं मंदिर आहे. फार गावातलं जुनं मंदिर आहे विठ्ठलाचं. तिथे आम्ही जातो आणि ते समाप्ती करतो. नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, वारी ही अंगामध्ये चैतन्य निर्माण करणारी असते आणि म्हणून गेल्या अनेक वर्ष हजारो वर्षाची परंपरा वारकरी संप्रदायाची तळागाळातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळेजण पंढरपूरला पोहोचले. प्रापंचिक व्यापामधून सगळ्यांना तिकडे पोहोचता येत नाही म्हणून शिवभवानी ट्रस्ट आणि या परिसरातील सर्व भाविक या ठिकाणी एकत्र येऊन गेले 20 वर्ष हा वारीचा जो काय सोहळा आहे दरवर्षी पार पाडतात. आज आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी शिवमंदिरमधून निघालेली वारी आणि दिंडी सर्व अभालवृद्धांच्या सहभागाने नारंगी गावामध्ये विठ्ठल मंदिरपर्यंत जाणार आहे. हा एकोपा आहे मानवतेचा, हा एकोपा आहे सत्सद विवेक बुद्धीचा आणि म्हणूनच हा एकोपा संतांच्या या भूमीमध्ये आपल्याला दाखवण्याची संधी या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मिळते आहे. उपस्थित सर्व भाविकांचा अत्यंत सुंदर मेळ या ठिकाणी जमलेला आहे. विरार परिसरामध्ये शिवभवानी ट्रस्ट आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणारी ही दिंडी गेले 20 वर्ष अविरतपणे सामाजिक कार्य करत आहेत. या सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपा निर्माण करणं, बंधुत्व निर्माण करणं, त्याचप्रमाणे सेवाभावी वृत्तीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम ही संस्था अनेक वर्ष करत आहे. या दिंडीच्या माध्यमातून अनेक भाविकांपर्यंत हे विचार पोचावेत आणि हरिनामाचा गजर सतत आपल्या मनामध्ये गुंजत राहावा. संपूर्ण महाराष्ट्रासहित संपूर्ण जगभरामध्ये सुखशांती प्रस्थापित व्हावी. त्याचप्रमाणे प्रचंड राजाची कृपादृष्टी सर्व कृषीवरती राहावी, सर्व शेतकऱ्यांवरती राहावी अशीच प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत. सगळ्यांच्या सुखसंपन्नतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी धन्यवाद. रामकृष्ण हरी मंडळी.